नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी हे लगन सराची ब्लाऊज शिवलेले आहे. बोट नेकचे काही वर्कचे. तर बघा, मी याचीवाली आज तुम्हाला प्राईस सांगणार आहे. तर बघा, हे जे शिवलेलं आहे मी कटवर्कमध्ये, तर एकदम सुंदर अशी त्याच्यावाले नॉट आणि लटकन पण बनवून घेतलेले आहे आणि असं पद्धतीने असं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि कस्टमरला पण एकदम छान असं बसलेलं आहे. फोरटक्समध्ये तयार केलेलं आहे आणि याची शिलाई मी 450 रुपये घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे बोटनेकमध्ये आहे प्रिन्स कट आणि समोरच पंचकोनी गळा घेतलेला आहे. पाठीमागून या पद्धतीने अशी डिझाईन टाकलेली आहे. तर बघा, याची मी शिलाई 550 रुपये घेतलेली आहे, कारण हे नवरीचं पण ब्लाऊज आहे आणि बोटनेकमध्ये आहे. तर बघा, हे पण तिचंच ब्लाऊज आहे. हे तुमच्यासोबत दोन्ही पण शेअर केलेलं आहे मी. जेवढे शिवले तेवढे नवरीचे. तर बघा, याची शिलाई मी 600 रुपये घेतलेली आहे, कारण हे एकदम वर्कचं पण आहे. शिवायला पण हे खूप जड गेलेले आहे त्याच्यामुळे मी याची शिलाई 600 रुपये घेतलेली आहे. तर बघा, एकदम सुंदर असं ब्लाऊज हे रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे दुसऱ्या कस्टमरचं आहे. छोटंसं 7.5 वरतीच फिटिंग आहे. तर बघा, हे प्रिन्स कटमध्ये घेतलेलं आहे आणि त्याची जी पाठीमागची डिझाईन आहे गाळ्याची, ती मी अशी साईडची डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर बघा, मी याचीवाली शिलाई 300 रुपये घेतलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे कटोरीचं ब्लाऊज आहे. अस्तरचं साधं सोपंच आहे. अस्तर मीच लावून घेतलेलं आहे. तर बघा, असंच या पद्धतीने ब्लाऊज बनवून घेतलेला आहे. तर एका दिवसात शिवून दिलं तर मी हे ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर बघा, आता हे आरीवर्कचं आहे आणि याची शिलाई मी किती घेतली हे तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, आरीवर्कचं ब्लाऊज मी कटोरी शिवलेलं आहे. 2 ते 3 मी अशी कटोरीचे शिवलेले आहे. तर बघा, हे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. याच्यावरच्या साड्या आणि ब्लाऊज पण शेअर केलेले आहे कसे शिवायचे. तर बघा, याची शिलाई मी 500 रुपये घेतलेली आहे प्रत्येक ब्लाऊजची, म्हणजे आरीवर्कच्या ब्लाऊजची, कारण हे शिवायला खूप जड जातं त्याच्यामुळे मी याचीवाली 500 रुपये शिलाई घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज सेम सारखेच आहे आणि त्याच्यानंतर हे पण त्यांच्या सासूचं मी तुम्हाला दाखवलं होतं. तर बघा, याची शिलाई पण मी 500 रुपये घेतलेली आहे, कारण याच्यावरचं जे वर्क आहे हे शिवायला खूप जड जातं त्याच्यामुळे मी याचीवाली शिलाई 500 रुपये घेतलेली आहे. तर बघा, आरीवर्कची जी ब्लाऊजची शिलाई आहे मी ती 500 रुपये घेत असते. तर बघा, त्याच्यानंतर हे आहे, हे कटोरीचं ब्लाऊज आहे आणि अस्तर मीच वापरलेलं आणि अशी या बाही अशी छोटीशी फुग्याची बाही घेतलेली आहे. तर बघा, याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे. तर बघा, कारण 250 रुपये शिलाई आणि 50 रुपये याचीवाली बाहीची हे घेतलेली आहे, बाईची शिलाई घेतलेली आहे. तर बघा, ही अशी फुग्याची बाई आहे म्हणून. तर बघा, त्याच्यानंतर हे आहे म्हणजे कटोरीच ब्लाऊज आहे आणि मास्तर पण मीच लावून घेतलेला आहे. तर बघा, याची शिलाई मी 230 रुपये घेणार आहे, कारण 200 रुपये शिलाई आणि 30 रुपयाचं अस्तर, कारण याला अस्तर 1 मीटर अस्तर लागलेलं आहे, कारण अस्तर 30 रुपये मीटर आहे त्याच्यामुळे 130 रुपये याची शिलाई घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे आरीवर्कचंच आहे, पण हे साधा आरीवर्क आहे, कारण हे याच्यावर स्टोन वगैरे गळ्याला नाही आहे, फक्त अशी धाग्याची विण आहे त्याच्या, आणि हे प्रिन्स कटचं आहे. तर बघा, याची मी प्रिन्स कटची शिलाई 300 रुपये घेत असते आणि हे असं थोडंसं वर्क आहे त्याच्यामुळे याची शिलाई मी 450 रुपये घेणार आहे. तर बघा, अशी याचीवाली लटकन पण त्याचेच बनवून घेतलेले आहे मी, आणि त्याच्यानंतर लटकन बनायला पण हे खूप जड जातं. तर बघा, याची शिलाई 450 रुपये घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे कटोरी ब्लाऊज. तर बघा, याच्यावरच्या पण साड्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि आरीवर्कची ब्लाऊज कशी शिवायची हे पण मी अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा, याची शिलाई मी 250 रुपये घेणार आहे, कारण याला अस्तर वगैरे पण मीच वापरलेलं आहे आणि हे एकदम अर्जंटमध्ये 2 दिवसात हे ब्लाऊज मी शिवून दिले होते. तर म्हणजे नवरीचे ब्लाऊज शिवायचे त्याच्यामध्येच हे शिवून दिले. तर बघा, हे पण नवरीचंच ब्लाऊज आहे. तर बघा, हे समोरून मी 4 टक्स घेतलेला आहे आणि पाठीमागून हुक घेतलेला आहे. तर बघा, पाठीमागून असा याचावाला गळा घेतलेला आहे मी, मटका गळा, आणि याला अशी लेस लावून घेतलेली आहे दंडाला, आणि याचीवाली शिलाई मी 500 रुपये घेणार आहे, कारण ह्याला लटकन वगैरे पण लावून घेतलेलं आहे, नॉट पण त्याचीच बनवून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर याचा समोरून असा पंचकोनी गळा घेतलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर हे आहे कटवर्कचं ब्लाऊज आणि याची शिलाई पण मी 450 रुपये घेतलेली आहे, कारण हे कटवर्क करायला खूप जड जातं आणि याला असे डबल लेस लावून घेतलेले आहे आणि छोटासा बो पण लावून घेतलेला आहे आणि एकदम सुंदर असं कस्टमरला बसलेलं आहे. एकदम छान असं फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि अस्तर पण मीच वापरलेलं आहे. तर बघा, बऱ्याच कस्टमरला अस्तर मीच वापरत असते, एखादाच कस्टमर आणून देत असतं, तर शक्यतो. तर बघा, याचीवाली मी शिलाई तुम्हाला सांगितलीच आहे की याची शिलाई मी किती घेतलेली आहे. तर बघा, हे एकदम सुंदर असं पाठीमागून हुक बनवून घेतलेलं आहे आणि नॉट लटकन पण त्याची बनवून घेतलेलं आहे. तर बघा, एकदम छान असं ब्लाऊज झालेलं आहे आणि हिला एकदम छान असं ब्लाऊज बसलेलं आहे. 4 टक्समध्ये असं या पद्धतीने ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तर बघा, मी याची शिलाई तुम्हाला पहिलेच सांगितलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर एकदम छान अशी लटकन पण याचीवाली मी बनवून घेतलेलं आहे. तर बघा, हे पण तिचंवालंच ब्लाऊज आहे. याचीवाली मी बाईची डिझाईन आणि पाठीमागचं असं मटका गळा घेतलेला आहे, त्याची पण मी अपलोड केलेली आहे. तर बघा, याची शिलाई मी 400 रुपये घेणार आहे, कारण याची बाईची त्याच्यातच लावून घेतलेली आहे. तर बघा, ह्या असा पंचकोनी गळा घेतलेला आहे आणि त्याला अशी काठ उरलेली याच्यात मी अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे. प्रिन्स कट आहे आणि बोटनेकमध्ये आहे. तर बघा, याची मी शिलाई 600 रुपये घेणार आहे, कारण समोरून याला अशी काठ लावून घेतलेली आहे आणि एकदम छान असे ब्लाऊज बसलेलं पण आहे याला, आणि हे पण मी 600 रुपये शिलाई घेणार आहे, कारण
आणि त्याच्यानंतर आता हे पण आहे, तिचंच आहे, हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर बघा हे पण असं प्रिन्स कटमध्ये घेतलेलं आहे. 25 गळे शिवलेले आहे मी सगळे त्याचे ब्लाऊजचे. फक्त जे आरीवर्कचे जे एखादा अर्धपट पुढून असं गोल आहे त्याचंच मी गोल गळा घेतलेला आहे, नाहीतर समोरून सगळे 25 घेतलेलं आहे. तर बघा हे असं बोटनेकमध्ये असं तयार करून घेतलेलं आहे. आणि त्याने तिनं नंतर याच्यावरती वर्कची डिझाईन बनवून घेतली होती. तिच्या हातानेच तिने घरची घरी बनवली होती, असे गमणी वगैरे चिटकून. तर बघा एकदम सुंदर असं याचीवाली पण मी शिलाई 600 रुपये घेतलेली आहे. तर बघा त्याच्यानंतर हे एक आहे ब्लाऊज, हे 2 सेम सारखेच आहे, फक्त कलर चेंज आहे. तर बघा हे पण मी तुमच्यासोबत त्याच्या साड्या ते वगैरे शेअर केलेलं आहे. तर बघा याचीवाली शिलाई पण मी 500 रुपये घेतलेली आहे. तर बघा एरियानुसार कमी जास्त शिलाई होऊ शकते, कारण कोणी म्हणतं तुम्ही खूप शिलाई घेता, कोणी म्हणतं तुम्ही खूप कमी घेता. तर बघा एरियानुसार कमी जास्त शिलाई होऊ शकते. तर बघा एखादा कस्टमर तुमचे शिलाई म्हणजे तुम्ही ब्लाऊज चांगलं बसत असलं तर कस्टमर किती जरी लांब असले तर तुमच्याकडे कस्टमर येऊ शकतात. तर बघा मी हे जे ब्लाऊज आहे एका दिवसात मी 3-3 किंवा 4-4 असे ब्लाऊज शिवलेले आहे. तर बघा घरी बसून तुम्ही सुद्धा 1000 ते 2000 रुपये शिलाई कमवू शकता. फक्त ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे आणि कस्टमरला पण एकदम सुंदर असं ब्लाऊज बसलं पाहिजे. तर बघा याची शिलाई पण मी 500 रुपये घेतलेली आहे. सेम दोन्ही सारखेच आहे, फक्त कलर चेंज आहे. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.